ज्या दिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती होती, अगदी त्याच दिवशी 6वीमध्ये शिकणाऱ्या अनुष्काला या ठिकाणी तिचा जीव गमावा लागला. त्यांच्या घरच्यांचं, तिची आई तर असं म्हणते की माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही, ती हत्याच आहे, कारण संशयाला घ्यायलासुद्धा वाव आहे. मला सांगा, जेव्हा अनुष्काच्या आईवडिलांना कळवण्यात आलं तर त्यांना डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जिथं PM करतात तिथं बोलवण्यात आलं. हालाकी जोपर्यंत अनुष्काचे आईवडील येत नाहीत तोपर्यंत त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी अनुष्काला ठेवण्यात यायला पाहिजे होतं, परंतु तसं झालं नाही. म्हणून तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे, मला सांगा, जी अनुष्का शुक्रवारी तिच्या आईसोबत चांगलं बोलते, परत सांगते की मी रविवारी तुला कॉल करणार आहे, परंतु अशा अनुष्काच्याही बाबतीत बातमी येते 3 जानेवारीला की अशा प्रकारची घटना घडली आहे. मला एक म्हणायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये कोण सुरक्षित आहेत? ना 4 वर्षाची मुलगी सुरक्षित आहे, ना 6वीमध्ये शिकणारी मुलगी सुरक्षित आहे. मला एक सांगायचं आहे, 6वीमध्ये शिकणारी मुलगी आत्महत्या करूच कशी शकते? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते सुद्धा एका साध्या 50 रुपयाच्या टावेलनं. त्यामुळं या घटनेची अगदी सखोलपणे चौकशी व्हायला पाहिजे. आणि या राज्याचे गृहमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब, आपल्याला विनंती आहे, अनुष्का ही काही साधी मुलगी नव्हती. अतिशय हुशार, नवोदयसारखे अतिशय कठीण लेवलची परीक्षा पास करून या ठिकाणी ती लातूरला शिकण्यासाठी गेली होती. आणि जे गरिबाचं लेकरू आहे, जर फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे, तुमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये जर गरिबाविषयी प्रेम असेल तर कृपया या प्रकरणामध्ये स्वतः वैयक्तिक लक्ष घाला आणि त्या अनुष्काला आणि तिच्या कुटुंबाला न्याय देण्याचं या ठिकाणी काम करा. खरंच का ती गरिबाची लेक होती म्हणून या ठिकाणी तिच्या बाबतीत असा अन्याय होतोय का? मला सांगा, ही जर एखाद्या आमदारा खासदाराची किंवा मंत्र्याची पोरगी आली असती तर आत्तापर्यंत या ठिकाणी ते जे दोषी आहेत, ज्यांच्यामुळे या ठिकाणी कृत्य झालं आहे, त्यांच्यावरती कारवाई झाली असती. परंतु अनुष्का मात्र गरिबाचं लेकरू आहे, तिला कोण न्याय मिळवून देणार? आणि मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सुद्धा विनंती करतो, हे गरिबाचं लेकरू आहे, त्या गरिबाच्या लेकराला न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून या ठिकाणी करावं लागेल. आणि राज्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे, CBIची चौकशी लावा, SIT चौकशी लावा. आणि दिसतंय ना, असं त्यांच्या घरच्यांचे आरोप आहेत की तिच्या अंगावरती या ठिकाणी वळ आहेत मारल्याचे. मग अनुष्काचा तिने आत्महत्या केली, हा मृत्यू आहे, म्हणजे या ठिकाणी हत्या आहे, आत्महत्या आहे का आणखी काही आहे, या गोष्टीची या ठिकाणी सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि मला सांगा, ज्या ठिकाणी नीट झोपता येत नाही अशा कॉटवरती या ठिकाणी ती कशी काय आत्महत्या करू शकते? त्यामुळं पुनश्च एकदा राज्यकर्त्यांना विनंती आहे, बाबांनो, हा गरिबाच्या लेकराचा प्रश्न आहे आणि रोज दिवसेंदिवस या ठिकाणी परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. त्यामुळं तुमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये जर कुठंतरी दयामया या ठिकाणी शिल्लक असेल तर निश्चितच आपण प्रत्येक राज्यकर्त्याने या ठिकाणी या गोष्टीमध्ये गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि अनुष्का आणि तिच्या परिवाराला या ठिकाणी 100% न्याय मिळवून दिला पाहिजेत, एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो.